सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खूप उलथापालथी सुरू आहेत. ठाकरेंचे काही खासदार हे शिंदेच्या गटामध्ये गेलेले आहेत नुकतेच काल. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हे राजकारण पाहताना तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्ही एकेकाळी शिवसैनिक होतात, त्यामुळे तुमची भावना काय आहे हे सगळं पाहून? या सर्वसामान्य या प्रत्येकाने जो काही निर्णय घेतला असेल त्या प्रत्येकाची स्वतःची काहीतरी नक्कीच कारणं असतील. पक्ष म्हणून कुठल्याही पक्षामध्ये फूट पडणं, तो कुठलाही पक्ष असू दे, हे कायम वेदनादायक असतं. त्या कार्यकर्त्यांसाठी वेदनादायक असतं. त्या कार्यकर्त्यांनी ते एक चिन्ह घेऊन जीवाचं रान केलेलं असतं. माणूस हाही महत्त्वाचा असतो, पण त्याच बरोबरीनं तो पक्ष असेल, त्या पक्ष नेतृत्वावर प्रेम करणारे कार्यकर्ते असतील, हेही फार महत्त्वाचे असतात. आणि अनेकांना आता जी समस्या भेडसावते ती म्हणजे कामच होत नाहीत. मी काही त्यातल्या खासदारांची वक्तव्य ही ऐकली, तुमच्या माध्यमातूनच ऐकली. पण यामध्ये कामं होत नाहीत का? तर हो, ही वस्तुस्थिती आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये तुम्ही जर याचा एक डेटा काढलात की साधारणतः 31 हे विरोधी पक्षाचे खासदार होते, एक अपक्ष खासदार सांगलीचे होते. आणि या 31 विरोधी पक्षाच्या खासदारांना एकूण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून किती निधी मिळाला किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून किती निधी मिळाला, या 31 खासदारांच्या मतदारसंघांमध्ये किती महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आणता आले, याविषयीचा जर तुम्ही डेटा काढला तर एकूणच ही लोकशाहीची गळचेपी आहे का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. कारण जे 31 खासदार आहेत तसेच 17 खासदार सत्ताधारी पक्षांचे होते. याचं माझी आपल्याला विनंती आहे की याचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस समोर ठेवा. याचं जर कंपॅरेटिव्ह अनालिसिस समोर ठेवा तर सत्ताधारी पक्षाचा जो एक खासदार असतो तो साधारणतः 20 ते 25 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि विरोधी पक्षाचा खासदार सुद्धा 20 ते 25 लाख लोकांचंच प्रतिनिधित्व करत असतो. मग अशा वेळी जी लोकोपयोगी कामं आहेत, मी वैयक्तिक कामांविषयी म्हणतच नाही, जी लोकांच्या साठीची कामं आहेत, जी सार्वजनिक हिताची कामं आहेत, या कामांच्या बाबतीमध्ये जर सत्ताधारी आणि विरोधी असा जर भेदभाव होत असेल तर हे लोकशाहीला पूरक आहे की हे लोकशाहीला मारक आहे, हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. तुम्हाला ही अडचण येते निधीच्या बाबतीत? मी स्वतःच्या अनुभवावरूनच ही गोष्ट बोलतोय. आणि यानंतर एक चर्चा आहे की जसं ऑपरेशन टायगर एक नाव मीडियाने त्याला दिलं, तसंच ऑपरेशन तुतारी होऊ शकतं आणि काही खासदार जे आहेत शरद पवारांचे ते सुनेत्रा वहिनींसोबत जाऊ शकतात, असं काही तुमच्या कानावर अशी काही चर्चा आहे? कसं आहे, बाजारात अशा अनेक चर्चा होत असतात. तुम्ही टायगर हा उल्लेख केला, पण आदरणीय पवारसाहेबांविषयी अनेक जण आदरयुक्त भावनेने कायम एक गोष्ट बोलतात की टायगर अभी जिंदा आहे. आणि त्यामुळे अशा कुठल्याही चर्चांवर मला वाटत नाही काही फार चर्चा करण्याची आवश्यकता आहे. जर असा काही निर्णय समजा झालाच उदाहरणादाखल, तर अमोल कोल्हेंची स्वतःची भूमिका काय असेल? आत्याबाईला मिशा असत्या तर अशा प्रश्नांना उत्तर देण्यात मला फारसं स्वारस्य नाही. बरं, येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं राजकारण खूप वेगळ्या अर्थाने अमोल सर बदलत आहे. कदाचित या आधी 10 वर्ष आधी तुम्ही एखाद्या नेत्याला जाऊन भेटलात, जसं तुमच्या आणि अजितदादांचे खूप चांगले संबंध होते, तरी देखील त्या अर्थाने पाहिलं जायचं नाही. काहीतरी काम असेल, दोघांची मैत्री असेल म्हणून भेटत असेल. मात्र आज तसं चित्र नाही. तुम्ही जर जाऊन भेटलात तर त्याची एक वेगळी चर्चा होऊ शकते सगळीकडे. या सगळ्या बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघून काय वाटतं? गेल्या 10-12 वर्षांमध्ये ही गोष्ट प्राधान्याने बघायला मिळते की राजकारणातला संवाद हा खूप कमी होत चाललेला आहे. आणि त्याचबरोबर माध्यमांच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये अनेकदा सर्वसाधारण झालेल्या भेटीची सुद्धा फार वेगळी चर्चा होते. आणि हा संवाद विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यातला कमी होणं, मी जसं म्हणतो, हे लोकशाहीच्या दृष्टीने हिताचं नाही.